पहिल्यांदा उद्धव ठाकरे सत्तेत सहभागी झाले. हे माझ्या दृष्टीने ते सत्तेत सहभागी न होता रिमोट कंट्रोल हातात घेऊन आपल्या पक्षाकडून त्यांनी करून घेतलं असतं, तर आतापर्यंत ही म्हणजे वेळच आली नसती. उद्धव ठाकरेंनी चिन्ह गमावलं. चिन्ह हा सुद्धा एक काही प्रमाणात का होईना एक भाग असतोच. बाळासाहेब ठाकरेंच्या वेळची जी शिवसेना, ती शाखा इतक्या जबरदस्त होत्या, की तो शाखा अध्यक्ष जो असायचा, तुम्ही जुन्या शिवसैनिकांना विचारा. शाखा अध्यक्षाला जबरदस्त मान होता. आज शाखाध्यक्ष आणि यांची परिस्थिती बघितली, तर आज ती विश्विशीत झालेली आहे. मग का फुटतायत तुमचे? याचं कारण तुमची वीण, याचं कारण तुमची पकड, याचं कारण तुमचं संघटन, याचं कारण तुमची माणसं एकंदर जोडणं, हे तितक्या प्रमाणात प्रभावी उरलं नाही. सत्तेचा गूळ जिकडं आहे, तिकडं मुंगळे जाणार. या सगळ्यामध्ये शिवसेना जेव्हा महाविकास आघाडीमध्ये गेली, त्यांना त्यांचा स्टँड बदलावा लागला, भूमिका बदलायला लागली थोड्याफार प्रमाणामध्ये. आणि नंतर अर्थात शिवसेना फुटली सुद्धा. एकनाथ शिंदेंनी बंड केलं. तर या सगळ्यामध्ये शिवसेनेचा तोटा काय झाला? म्हणजे या भूमिका बदलाचा? कारण की तुमचा मतदार तुमच्याकडे एका ठराविक विचारधारेसाठी तुमच्या भूमिकेमुळे तुमच्याकडे आलेला असतो. पण या भूमिकेमध्ये बदल केल्यामुळे शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये गेल्यामुळे काय तोटा सहन करावा लागला? 2019ची निवडणूक जी लढली गेली, ती 19ची निवडणूक ही युती म्हणून लढली गेली. हां, म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांनी ती निवडणूक लढवली होती आणि त्या मुळात त्यामध्ये दोघांनीही काँग्रेसच्या विरोधात मतं मागितली. हां. बरोबर आहे. म्हणजे काँग्रेसवर टीका करून मतं मागितली होती. जर काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करून टीका केल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवून मतदारांनी तुम्हाला मतं दिली असतील. म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या मतांच्या विरोधातला जो मतदार आहे, तो मतदार तुमच्याकडे आला असेल बरोबर. आणि तुमच्यावर विश्वास ठेवून मतं दिली असतील. हं. तर तर ज्यांच्या विरोधात मतं दिली, त्यांच्याकडे तुम्ही निवडणुकीनंतर जाणं, हे अयोग्य आहे, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे किंवा मतदारांचं सुद्धा म्हणणं आहे, की तो त्यांना तोटा काय झाला? मग तो 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 त्यांची भूमिका ही विश्वासार्ह उरली नाही. त्यानंतर त्यांनी 19 नंतर जी भूमिका बदलली, ती विश्वासार्ह उरली नाही. दुसरं उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत जे म्हणायचं आहे, मुख्यमंत्रीपद त्यांनी स्वीकारणं, हा एक अजून हे आहे, बरं. की मुख्यमंत्री आत्तापर्यंत बाळासाहेब ठाकरे हे रिमोट कंट्रोल हो. पद्धतीनं कारभार करत होते. म्हणजे त्यांनी हे सांगतील तो माणूस तिथं बसायचा, ते सांगतील तसा कारभार व्हायचा. ते सांगतील मंत्रालय मी म्हणतो तसं होणार, असं म्हणायचे आणि मंत्रालय तसं हालायचं, वाकायचं, झुकायचं, काम करायचं. बरोबर. हं. तर तो रिमोट कंट्रोल घेऊन ते त्यांचा धाक दरारा होता आणि तो करायचे. पहिल्यांदा उद्धव ठाकरे सत्तेत सहभागी झाले. हे माझ्या दृष्टीने ते सत्तेत सहभागी न होता रिमोट कंट्रोल हातात घेऊन आपल्या पक्षाकडून त्यांनी करून घेतलं असतं, तर आतापर्यंत ही म्हणजे वेळच हं, आली नसती. हं, हं, म्हणजे एकनाथ शिंदेची फूट योग्य अयोग्य आहे का? एकनाथ शिंदे मग फुटलेच नसते का? हं. मग एका वेळी फुटलेही नसते. जर-तरच्या गोष्टी आहेत. पण पण त्यांनी सत्तेत सहभागी होणं हा आणखीन एक त्यांच्या दृष्टीनं चुकत असलेल्या गणितातलं एक गणित असं मला वाटतं. ते जर झालं नसतं, तर मग ते पुढं कंटिन्यू राहिलं असतं. पण या दृष्टीनं त्यांनी अ, आघाडी करणं तुझ्या प्रश्नाचं उत्तर, हं. ती आघाडीत जाणं हा त्यांच्या संपूर्ण कार्यक्रमांना, संपूर्ण राजकीय विचारसरणीला विरोधी असा असलेला एक काय भाग हां. किंवा त्यांची चाल किंवा त्यांचं धोरण असं होतं, की जे मतदारांना किती रुचलं हे नंतरच्या निवडणुकांमध्ये बरं. दिसूनच आलं. पण ते ते त्या दृष्टीनं अनेकांना ते आवडलेलं नव्हतं. हा त्याचा म्हणजे आता पुन्हा जी भूमिका घेऊ पाहतायत उद्धव ठाकरे हिंदुत्वाची, आक्रमक हिंदुत्वाची, या अशा करण्यामुळे ते त्यांच्या जुन्या पारंपरिक मतदारांना आकर्षित करू शकतील का? मुळात तुला एक थोडंसं जे उदाहरण दिलं ते तुला सांगतो, की मुळात काय आहे, मुळात अ, 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 म्हणजे हे का आकर्षित करू शकले? कोण भाजप आणि आणि उद्धव ठाकरे का करू शकले नाहीत? आणि ते करू शकतील काय तुझ्या प्रश्नाचं उत्तर. मुळात काय मुळात भाजपनी संघटना वेगवेगळ्या संघटना मजबूत आहे भाजपची. हं, मजबूत संघटनेवर भर दिला. म्हणजे आत्ता आपण बसलोय 2024 मध्ये बरोबर. 2029च्या निवडणुकांमध्ये कशा प्रकारचं कशा प्रकारची अ, मतदारसंघाची रचना होईल
आणि त्या मतदारसंघाच्या रचनेत आपल्यापैकी आपण कोणाला उभं करू शकतो, समोरनं कोण येऊ शकेल, काय परिस्थिती होऊ शकेल, याचं नियोजन आता त्यांचं चाललं. म्हणजे काय आहे नियोजन. हे नियोजन आहे ते त्यांचं मजबूत आहे. संघटना मजबूत आहे आणि संघटना तळापर्यंत मजबूत करण्याचे प्रयत्न त्यांचे सातत्याने चालत असतात, बरं का. नंबर 2 त्यांचा त्यांचा मोदी प्रतिमा. 2014 पासनं भाजपला जो फायदा झाला, तो मोदींच्या प्रतिमेचा झाला. हां. आणि मोदींचं गारूड 2014 पासून जे आहे, कमी अधिक प्रमाणात, ते काही कमी झालं असेल, काही लोकं म्हणतात अमुक आहे, तमुक आहे. दोन्ही बाजूनी लोकं बोलतात. पण ते गारूड जे आहे, ते या इथल्या मतदारांवर होतं आणि बऱ्यापैकी टिकून आहे अजून. असं असं आपण अ, तटस्थपणे जर विचार केला तर म्हणायला हरकत नाही. संघाची साथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ, ती साथ त्यांना आहे. संघ निवडणुकीत उतरतो, संघाची यंत्रणा उतरते. हं, हे सगळं त्यांचं होतं. नियोजन त्यांचं आहे. समाजांचा अचूक वापर करतात. संघटना त्यांच्या हाताशी आहे आणि हिंदुत्वाचा मुद्दा. म्हणून भारतीय जनता पक्षाकडला आता यश मिळत आहे. मग आता उद्धव ठाकरेंकडे येऊ. मग उद्धव ठाकरेंकडे काय तुझा प्रश्न जो आहे. उद्धव ठाकरे यांचा अ, त्या त्यांना यश मिळेल का हिंदुत्व स्वीकारल्याने वगैरे असं मतदार म्हणून सुद्धा सामान्य मतदारांना त्यांनी हिंदुत्व स्वीकारलं हो, तुम्ही त्यांना मत देणार का? या पक्षाला दूर करून किंवा तुम्ही ज्या पक्षांना मत देतायत, काँग्रेसलाही असेल, कोणाला असेल, ते करून तुम्ही त्यांच्याकडे जाल का? किंवा भाजपच्या मतदारांना विचारा, तुम्ही जाल का? त्यांचं उत्तर काय येईल हे कॉमन सेन्सचा भाग. पण काय आहे माहिती आहे का? तो केवळ हिंदुत्व हा मुद्दा नाहीये. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची जो ग्राफ आहे, तो ग्राफ खाली-खाली जो येत गेला, तो का? तर एक तर पक्षफूट झाली. संघटनात्मकरित्या कमकुवतपणा आहे. हं. आणि तो कमकुवतपणा जो दिसला, तर त्या कमकुवतपणाच्या समोर भारतीय जनता पक्षासारखं संघटन चांगलं असणारा पक्ष होता. त्यामुळं संघटनात्मक कमकुवतपणा यामुळे सुद्धा तो त्या ग्राफ खाली येत गेला. नंतर सत्ता गमावली. आता सत्ता गमावल्याचा हे कसा असतो माहिती आहे का? आता एकनाथ शिंदेचं पण बघा. एकनाथ शिंदेकडे सत्ता आहे. तर एकनाथ शिंदेकडे खाती आहेत. एकनाथ शिंदेकडं निधी आहे. एकनाथ शिंदेकडं बजेटमधला त्यांना जे काही करता येईल तसा भाग आहे. त्यामुळे त्यांना वाटता येईल अशी पदं आहेत. हं, महामंडळं आहेत, अमुक आहेत, अनेक गोष्टी आहेत. तर यामुळे जिकडे गूळ तिकडे मुंगळे लक्षात घ्या. त्यामुळे त्यामुळे सत्तेचा गूळ जिकडे आहे, तिकडे मुंगळे जाणार. त्यामुळे त्यांना जो कार्यकर्त्यांपर्यंत त्यांच्याकडं आकर्षित होण्याची जी हे आहे, तर ती आहे. आणि आणखीन एक पुढचा भाग, की त्यांचं स्वतःचं संघटना कौशल्य. म्हणजे केवळ सत्ता सत्ता का आली? तर संघटना कौशल्य आहे म्हणून. बरोबर. तर त्यांना सुद्धा आपल्याला मार्क द्यायला पाहिजे. काही लोकं त्यांना मार्क द्यायला खळखळ करतात, गुण द्यायला. तर ज्यांचं जे आहे ते आपल्याला त्यांच्या समोर मांडणं काम आहे. कोणाच्याच बाजूनी किंवा कोणाच्याच विरोधात एकतर्फी बोलू नये किंवा विश्लेषण करू नये. हं. तर ते त्यांचं आहे ना. त्यामुळं ती सगळी साथ यांच्याकडे नव्हती. चिन्ह गमावलं. अ, उद्धव ठाकरेंनी चिन्ह गमावलं. चिन्ह हा सुद्धा एक काही प्रमाणात का होईना एक भाग असतोच, की जे धनुष्यबाण चिन्ह, हो. की धनुष्यबाण चिन्ह जे आहे, ते धनुष्यबाण चिन्ह हे परंपरेनं अगदी आपण 90च्या निवडणुकी विधानसभेची जर बघितली तरीही, तर परंपरेनं मतदारांवर धनुष्यबाणाचा एक मतदार हा घडत गेलेला आहे. आणि त्याला परंपरेने जसा काँग्रेसचा पूर्वी गाय वासरूनंतर हात म्हणजे काँग्रेसचे परंपरागत मत तसा अ, धनुष्यबाणाचा एक परंपरागत मतदार आहे. तो चिन्हच गमावलं. हं. आणि त्यामुळं एक अस्तित्व, स्वतःची प्रतिमा ही काय म्हणायचं पुसट होणं अशा प्रकारचा या पक्षाचा झाला. त्यामुळं स्थानिक नेतृत्वाचं स्थलांतर झालं. अनेक ठिकाणी स्थानिक नेतृत्व सगळी राजकीय समीकरणं बदलायला लागली आणि त्यामुळं मतदारांमध्ये वैचारिक संभ्रम निर्माण झाला त्यांच्याच. हं. त्यांचे कार्यकर्ते मात्र आता याच्यावरचा मला अजून एक तू प्रश्न विचारशील, मग यांचं भवितव्य काय? बरोबर ना? हं. हा प्रश्न तुला मग बरोबर. मग यांचं पुढं काय? तर दिसतं असं कोणताही राजकीय पक्ष संपत कधी नसतो. हे लक्षात घ्या. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष जो आहे, हा संकुचित झाला, हा आक्रसला गेला, याची संख्या कमी झाली. काही अपयश आली, एकामागून एक अपयश येत चालली. पण तो पक्ष संपवण्यासाठी प्रतिस्पर्धी
भारतीय जनता पक्ष असेल, हं. शिवसेना म्हणजे शिंदे असतील, हां. हे प्रचंड प्रयत्न करत असतील, की त्यांचं अस्तित्व शून्य करणे. पण पक्ष कधी संपत नाही. हं. कारण प्रत्येक पक्ष जो असतो त्याला कार्यकर्ते असतात. प्रत्येक पक्ष असतो तो परंपरागत मतदार असतो. त्यामुळे पक्ष संपवून तो 4 पावलं मागे येईल. पण एका वेळेला मतदार ज्यावेळेला त्यांना पर्याय हवा असतो, तो त्या पक्षाने मग त्यांचं भवितव्य काय? मग काय होईल? बघा आता त्यांचे कार्यकर्ते आपण. हं. मी तुम्हाला पुण्यातले सुद्धा कार्यकर्ते दाखवून देईल. अनेक गावामध्ये, अनेक राज्याच्या आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये आपले सगळे दर्शक जे आहेत, ते आपापल्या शहरात हे पडताळून पाहू शकतील. पण मी पुण्यातलं होतो. पुण्यामध्ये अगदी कसबा पेठेसारख्या ठिकाणी आम्ही तुम्हाला नेतो तुमचं. तिथं उबाठाचे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रामाणिकपणे तळात काम करणारे अनेक कार्यकर्ते, हं. की जे काय वाटेल ते झालं. हं. म्हणजे तरीही ते उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. असे कार्यकर्ते. असे गावोगाव आहेत. अनेक ठिकाणी आहेत. हां. त्यामुळे ते कार्यकर्ते कधीच जाणार नाहीत. हं. तो बेस आहे, तो पाया आहे. त्यामुळं ज्यावेळेला संधी येईल, आत्ता तुम्ही 4 पावलं मागे आहात. पण ज्यावेळेला संधी येते, ज्यावेळेला लोकं पर्याय शोधतात, त्यावेळेला जर तुम्ही टिकून असलात, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. बरं. मग आता उद्धव ठाकरेंच्या बाबतीतला या प्रश्नाबाबतचा माझा शेवटचा मुद्दा, की मग उद्धव ठाकरेंच्या पक्षानं आत्ता आपली म्हणजे कुठेही म्हणजे हार मान्य वगैरे करणार नाहीत हां. ते, पण कुठेही अशा पद्धतीनं होऊ न देता, एक तर लोकांपर्यंत जाणे. सातत्याने लोकांपर्यंत जाणं आवश्यक आहे. लोकांचे जे प्रश्न आहेत, लोकांच्या ज्या समस्या आहेत, तर त्या त्या घेऊन उभे राहणे. लोकांमध्ये विश्वास अ, जागा करणे. हं. दुसरं त्यांनी संघटनात्मक मजबुती पूर्वीचं म्हणजे तुम्हाला आता सांगतो बाळासाहेब ठाकरेंच्या वेळची जी शिवसेना, ती शाखा इतक्या जबरदस्त होत्या, की तो शाखा अध्यक्ष जो असायचा, तुम्ही जुन्या शिवसैनिकांना विचारा. हं. शाखा अध्यक्षाला जबरदस्त मान होता. हां. जबरदस्त मान होता. त्यांची ते शाखा अध्यक्ष, त्यांचे ते शाखेतले सदस्य, हे एक युनिट होतं आणि आणि ते जबरदस्त कार्यरत युनिट होतं. पण हे सगळं आणि ही सगळी जाळं, नेट हे बांधलेलं होतं. आणि आणि हा पाया सगळा होता. संघटनात्मक पाया होता. बाळासाहेबांचं तर ते अ, व्यक्तिमत्व हा तर फारच वेगळा मुद्दा होता. त्याविषयी वेगळंच बोलता येईल. पण ते तर त्या कार्यकर्त्यांना भारून टाकणारं नेतृत्व होतं. पकड होती, जरब होती, आक्रमकपणा होता, वक्तृत्व होतं. हे सगळं होतंच. पण तो बेस होता. हं. तर हा जो आज आज शाखाध्यक्ष आणि यांची परिस्थिती बघितली, तर आज ती विशविशीत झालेली आहे. हं. हे काही मी तुम्हाला जे सांगितले प्रामाणिकपणे काम हां. करणारे कार्यकर्ते आहेत. हो. पण ते युनिट, ती संघटना ती बांधली जायला पाहिजे. त्यामुळं ते त्यांच्या दृष्टीनं एक एक सुरेश भटांचा एक 4 ओळी आहेत त्यांच्या. त्यांचे कार्यक्रम मी काही त्यांच्या पक्षाच्या हां. बाजूने बोलत नाही. बरोबर. कुठलाही पक्ष हं. असो. आपण विश्लेषण करताना उद्या काँग्रेसच्याही बाजूने आपण बोलूयात. हां, की त्यांचंही विश्लेषण करूयात. पण सुरेश भटांच्या 4 ओळी आहेत त्यांच्यासाठी, की रणात आहेत झुंजणारे अजून इतक्यात करू नका चर्चा पराजयाची. हं. हं, इतक्यात करू नका चर्चा पराजयाची. रणात आहेत झुंजणारे अजून काही. अजून रणात झुंजणारे आहेत, बरोबर. ते झुंजतायत. तेव्हा पराजयाची चर्चा करू नका. विरोधकांनी पण करू नका आणि तुम्ही स्वतःही करू नका. स्वतःही मानसिकता मनाने युद्ध हरू नका. पण तुम्ही लोकांमध्ये जाणं, संघटना वाढवणं आणि टिकून असणं, हे जर केलं तर पुढं राजकारण हे बघा 1978 साली अ, इंदिरा गांधी या 77च्या जे आणीबाणीच्या ह्याच्यानंतर त्या सत्ता भ्रष्ट झाल्या. 2 वर्षात 80 मध्ये त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या. 84 मध्ये त्यांची हत्या झाली. मग राजीव गांधी आले. 89 ला परत गेले. हे सगळा इतिहास आहे. म्हणजे सत्ता येते आणि सत्ता जाते. राइट. कळलं का? त्यामुळं तुम्ही टिकून किती असता? तुम्ही लोकात किती असता? तुम्ही काम किती करता? तुमची संघटना किती मोठी आहे? ह्या सगळं अवलंबून असतं. ते आज जर आपण या सर्व पक्षांचं बघितलं, तर भारतीय जनता पक्ष या सगळ्या गोष्टी करतो आहे. आणि त्यामुळं आज जे यश मिळतंय भारतीय जनता पक्षाला, ते या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना मिळतं आहे. जर तुम्ही टिकून राहिलात, तर तुम्हालाही उद्या मिळू शकेल. बरं. सत्ता चंचल आहे. हो. म्हणजे सर पुढच्या टप्प्यात मला यायला आवडेल. ह्याच्यात मला असं जाणून घ्यायचंय, की सत्ता म्हणजे सत्ता येईल जाईल. शिवसेना पक्ष हाही एका संक्रमणाच्या आता स्थितीमध्ये आहे.
त्यांच्यामध्ये फूट पडली परत आता खासदार फुटतायत, आमदार फुटण्याच्या सुद्धा चर्चा होतायत, की हा सगळा जो त्यांचा काळ सुरू आहे संक्रमणाचा, तर उद्धव ठाकरेंच्या आता लक्षात आलंय का, की हीच योग्य वेळ आहे आता आपल्या भूमिकेमध्ये बदल करण्याची? या प्रश्नाचं उत्तर मी पुन्हा वेगळं असं देतो, की भूमिकेत बदल करणं म्हणजे फक्त हिंदुत्वाचा बोर्ड मागे लावणं. जे आहेच ते म्हणतात आमचं आहेच आणि ते होतात म्हणजे ते हां. हिंदुत्वाची आणि ते म्हणजे ते सोडलेलंच नाही. त्यांचं म्हणणं काय आम्ही सोडलेलंच नाहीये. सोडलेलं नाहीये. पण तुम्ही अधिक आक्रमकरित्या त्याच्यावर त्याला मार्क करताय, त्याला अधोरेखित करताय, अंडरलाईन करताय. तो मुद्दा अजून पुढे आणताय. अजून त्याला झळाळी आणताय. असंच लोकांचं म्हणणं आहे. हं. तुम्ही सोडलाय असं काही कोणाचं म्हणणं नव्हतं. पण 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 तो त्यामुळं पुढे आणतायत आणि त्यामुळं त्यांना हे तर त्यांनी या सगळ्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी तेवढ्याच सक्षमतेने, तेवढ्याच कार्यक्षमतेने, तेवढ्याच मजबूतपणाने त्यांनी मांडले पाहिजेत आणि त्या सगळ्या आघाड्यांवर जर तुम्ही लढत राहण्याइतपत आणि याला संयम लागतो, याला वेळ देणं लागतं, याला याला नियोजन लागतं. बरोबर. हं. आणि म्हणजे ते सगळा जो फोर्स आहे तर तो उभा करावा लागतो, नाही का? तर ते ते सगळं जर झालं, तरची ही गोष्ट आहे. म्हणजे या फुटीमागची खासदारांची फूट, आमदार फुटण्याच्या चर्चा, शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाबाबत हे जे सगळं घडताना आपल्याला दिसतंय, काय याची मागची कारणं असू शकतात? उद्धव ठाकरेंची शिवसेना नेमकी कुठे कमी पडतीये? याच सगळ्या मुद्द्यांवर तर म्हटलंच आहे, की या सगळ्या मुद्द्यांवर कमी पडते आहे. आत्ता जे होत आहे म्हणजे खासदार, आमदार जे फुटतायत, तर हे जे मग का फुटतायत तुमचे? म्हणजे ते म्हणतात, "नाही त्यांनी नेले." हो. मग त्यांनी आता काय केलं? उद्धव ठाकरेंनी जे खासदार फुटले, त्या मतदारसंघात जाऊन त्यांनी आता सभा घेतली आणि त्यांनी "माफ करा, तुम्हाला गद्दार दिला. माफ करा, तुम्हाला अमुक दिला, तो गेला." काय? मग ते त्यांनी सत्तेसाठी गेले. पण ते तुमच्याकडनं का फुटले? जे जे तुमचे निष्ठावंत होते, हं. जे तुमच्याबरोबर होते, जे तुमच्या तत्वांना बांधील होते. तुम्ही सांगितलेली तत्त्व, तुमच्या पक्षाची तत्त्व, ही सत्ता गेली तरी चालेल, पण ती तत्त्व महत्त्वाची आहेत, असं मानणारे होते. मग ते गेले याचं कारण त्यांचा पाया तितका मजबूत नव्हता. याचं कारण तुमची वीण, याचं कारण तुमची पकड, याचं कारण तुमचं संघटन, याचं कारण तुमची माणसं एकंदर जोडणं, हे तितक्या प्रमाणात प्रभावी उरलं नाही. म्हणूनच ते गेले ना. आणि अजून एक मुद्दा मग मला यात जो वाटतो तो सांगायचा आहे, की अनेक वेळेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं म्हणजे शिवसेना उभाठाकडनं जे सांगितलं होतं, ते गद्दार. हं. जनता गद्दारांना माफ करणार नाही. मी जनता म्हणून विचारतो, नागरिक म्हणून विचारतो. ते गद्दार जो कोणी असतील, खासदार, आमदार कोण जे मागे गेले. तर हे जे गेले ते गद्दार कोणाचे आहेत? तुमचे आहेत. ते तुमच्याशी लॉयल होते. नागरिक म्हणून मला काहीही फरक नाही. ते गद्दार आहेत, हे घेऊन आमच्याकडे तुम्ही येण्याचं काही कारण नाही. आमच्याकडे आमचा काहीच बरोबर. संबंध नाही. तर ते तुमच्या पक्षावर होते ते तिकडे गेले. आम्ही तुमचे गद्दार आहेत. पण त्यांनी गद्दारी केली, नाही केली हा त्यांचा आणि तुमचा प्रश्न आहे. तुम्ही टिकवून ठेवू शकला नाहीत हा तुमचा मुद्दा असू शकतो. आमच्या दृष्टीनं त्यांनी गद्दारी केलं म्हणून आम्हाला राग येण्याचं काहीच हां. काय आम्हाला राग येण्याचं काय? आम्हाला आम्हाला काय हवंय? आम्हाला आमचा कारभार चांगला पाहिजे. तुम्ही जरी उद्या सत्तेवर आला, तरी तुम्ही कारभार चांगला केला पाहिजे. हं. तुम्ही जरी सत्तेवर आलात तरी तरी जी आमची कामं अडकलेली आहेत, आमचा विकास जो खोळंबलेला आहे आणि आम्हाला आमचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवायचं आहे, राहणीमान वाढवायचं आहे, आम्हाला आमच्यामध्ये ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत, हं. त्या गोष्टी देणारं सरकार आम्हाला हवं आहे. हं. त्या गोष्टींची चर्चा करणारं सरकार आम्हाला हवं आहे. त्या त्या तर तर आम्हाला बाकी तुमच्या पक्षीय गद्दारीचा आमच्या दैनंदिन सामान्य माणसाच्या आयुष्याशी काही संबंध नाही. पण ते सातत्याने बोललं जातं. अजून एक गोष्ट त्यांनी म्हणजे आता पुढं काय करायला पाहिजे आपण जे म्हणतोय, तर त्यांचे जे चिरंजीव आदित्य ठाकरे जे आहेत, तर त्यांना अधिकाधिक जर म्हणजे आता नव्या युगामध्ये नव्या पिढीला अधिकाधिक जर संधी देत हां. गेलो, तर ते जास्त चांगलं असू शकतं. तर थोडं अधिकाधिक त्यांना संधी देणं आणि नवीन पिढीकडनं नवीन राजकारण हे जर केलं तर आपण सामना बघायला बसलेलोच आहोत इथं, की बरोबर. सामना कसा तुमचा होतो आहे, तो पाहतोच आहोत आपण. म्हणजे हे जे फुटतायत खासदार, आमदार ते फुटून जातायत शिंदेंच्याच शिवसेनेमध्ये. म्हणजे शिवसेनेतलेच कार्यकर्ते भंजाळलेले आहेत का, की मला नेमकं कोणाची शिवसेना किंवा मी कोणाशी बांधील राहायचंय, माझी बरोबर. तत्व मी कोणाला डेडिकेट केली पाहिजे.
तेच स्वतः भंजाळलेत का? परफेक्ट. म्हणजे ते शिवसेनेकडनं शिवसेनेकडेच गेलेले आहेत. हो. हं. आता मध्ये असं होतं, की हे भाजपमध्ये जाणार होते, पण ते शिवसेनेकडे गेले. हं. असं मग ते शिवसेनेकडे का गेले? मग भाजपचीच काही चाल वगैरे आहे का? अशाही काही चर्चा राजकीय सगळ्या होतात. आणि मग ती का आहे? त्याला काही भाजपच्या वरिष्ठांचं काही त्याला राजकारण आहे का? वगैरे असं सगळं बोललं गेलं. पण शिवसेनेतले उठून शिवसेनेकडेच गेले. म्हणजे शिवसेना जे पक्ष आहे, आपण जे म्हणतोय, शिवसेना पक्ष, शिवसेनेचं अस्तित्व हे स्वतंत्र आहे हं. आणि ते शिवसेनेचं अस्तित्व एका ह्याच्यातनं दुसऱ्या ह्याच्यात जाणं एवढाच आहे. पण तो आज सत्ता त्यांच्याकडे आहे. आज ते त्यांच्याकडे गेलेले आहेत. त्यामुळे ते म्हणजे कुठेही हा बदल झालेला नाहीये. त्यांच्या भूमिकेत किंवा धोरणात बदल झाला नाही. ते एकाकडनं दुसऱ्याकडे गेले. एवढाच त्याचा अर्थ आहे. पुढे जाताना मला असं विचारायला आवडेल, की आता येणारा काळ आपण बघितला, तर हिंदुत्व कसं बदलत आलंय? म्हणजे हिंदुत्व खरंच पूर्वी इतकं अग्रेसिव्ह राहिलेलं आपल्याला आत्ता दिसत नाहीये. तर हिंदुत्वाची व्याख्या कुठेतरी पुन्हा नव्याने बदलतीये का? हिंदुत्व येत्या काळामध्ये खरंच चर्चेमध्ये असेल का? या सगळ्यामध्ये एक मला थोडंसं मागे जावं आवडेल, की विठ्ठलराव गाडगीळ पुण्याचे खासदार होते, मंत्री होते, काँग्रेसचे नेते होते. आता विठ्ठलराव गाडगीळांनी 85 च्या दरम्यान असेल, तर हां. त्याचं साल आपण काढू. हं. त्या दरम्यान काँग्रेसच्या नेतृत्वाला एक पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र तुम्हाला सापडेल. हं. त्यांनी काँग्रेसला असं सांगितलं काँग्रेसला असं सांगितलं, त्यांच्या नेतृत्वाला सांगितलं, की आपला पक्ष या देशातल्या बहुसंख्याक समाजाला गृहीत धरतो आहे. हं. आपला देश, आपला पक्ष या देशातल्या अल्पसंख्याकांचं नको एवढं लांगुलचालन करतो आहे. त्यामुळं आपल्या पक्षाना यापुढं या बहुसंख्याक समाजाचा पाठिंबा उरेलच असं नाही. तोपर्यंत काय होतं, बहुसंख्याक जी मंडळी होती, ती काँग्रेसलाच मतं देत होती. हं. बरोबर आहे. काँग्रेसलाच मतं देत होती. पण काँग्रेसचं धोरण हे बहुसंख्याकाच्या दृष्टीनं गृहीत धरणं, की त्यांचे जे न्याय्य गोष्टी आहेत, त्यांच्याकडे पण दुर्लक्ष करणं. असं होत असल्यामुळे आपल्याकडून हा बहुसंख्याक समाज हा दुरावला जाईल का? अशी शंका आणि भीती विठ्ठलरावांना वाटली. बरं. ते 85 सालचं आहे आणि 89 मध्ये रथयात्रा झाली आहे. एक लक्षात ठेव, म्हणजे आपण पुन्हा-पुन्हा मी का सांगतोय हे? हे सांगताना किंवा ऐकताना ना, ऐकणारा काय करतो, की असं बोललाय का मग हा यावं, शिक्के मारतो. हं. तर आपण पुन्हा-पुन्हा सांगावं लागतं आणि पाहणाऱ्याला, ऐकणाऱ्याला भानावर आणावं लागतं, की आपण हे तटस्थ निरीक्षण करतो आहोत. कोणत्याही बाजूचं नव्हे. तर 89 मध्ये रथयात्रा जी काढली, तर त्यावेळेला जर काँग्रेसनी जर राम जन्मभूमीचा जो वाद होता, हो. त्या वादात काँग्रेसनी स्वतः सांगितलं असतं, जे कोर्ट ठरवेल त्या दिवशी आम्ही मंदिर बांधून देऊ. असं जर काँग्रेसने ठरवलं असतं, जाहीर केलं असतं, तर आणि त्या करावंच लागलं. आता सुद्धा काँग्रेसचा काही विरोध नाहीये त्या मंदिराला. तो विरोध मंदिर पाडा वगैरे असं काही काँग्रेस म्हणत नाही. तर आणि कोर्टाचा आदेश मानावाच लागतो आणि तो काय आपण आदरच आहे आपला. तर हे त्यावेळी त्यांनी जाहीर केलं असतं, तर बहुसंख्याकांना हा विश्वास झाला असता, की हा सत्ताधारी पक्ष जो आहे, हा पक्ष निष्पक्ष आहे. हा दोन्ही बाजूनी हं. पाहतो आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा उदय, भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाकडून मिळणारी साथ, प्रतिसाद हं. आणि हिंदुत्व मतदारांचा टक्का त्यांच्याकडे सरकणं, हे जे आहे हे झालंच नसतं. जर काँग्रेसने असं आश्वस्त केलं असतं आणि त्या प्रकारे निष्पक्ष कारभार त्यावेळी केला असता. बरं. बट काँग्रेस फेल्ड टू दॅट रिस्पेक्ट. काँग्रेसनी त्या बाबतीत अपयशी ठरली आणि काँग्रेसनी म्हणजे आता राजीव गांधीचं बघा म्हणजे हो. राहुल गांधींचे वडील. हं. ते पंतप्रधान असताना शहाबानू केस झाली. शहाबानू केसमध्ये सुद्धा कोर्टाने सांगून सुद्धा की यांना पोटगी द्यावी. शहाबानूंना पोटगी द्यावी. हे सांगून सुद्धा राजीव गांधींनी अक्षरशः गुडघे टेकले आणि आणि पोटगी नाकारण्याचा मग संसदेमध्ये तो बदल करून घेतला सगळा आणि पोटगी नाकारली. हं. त्यावेळेस जर कोर्टाचा आदेश आहे, नथिंग डूइंग, वी हॅव टू ओबे, आपल्याला करावा लागेल. त्यांनी सर्वांना अल्पसंख्याकांनाही समजावून सांगणं. बरोबर. असं जर केलं असतं, तर ते निष्पक्ष राजकारणी आणि सत्ताधारी ठरले असते. पण ही जी उदाहरणं घडत गेली, या उदाहरणांमुळं इथल्या बहुसंख्याकाच्या मनामध्ये या
सत्ताधारी काँग्रेसविषयी एक अविश्वास, मग हळू एक नाराजी, हळू एक चीड या क्रमाने ती वाढत गेली. हं. असं माझं या सगळ्या कालखंडात मी जो बातमीदार होतो, त्यात माझं निरीक्षण असं आहे. त्यामुळे ती वाढत गेली. नाहीतर भाजपचा उदय झालाच नसता. बरोबर. जर काँग्रेसनी त्यापर्यंत तराजू हातात धरून जर त्यांनी दोन्ही बाजू न्याय्य असा न्यायाचा काटा ठेवला असता, तर तो झाला नसता आणि त्यामुळं भाजपचा उदय झालाय. मग आता त्या पद्धतीनं जर विचार करायचा झाला, तर उद्धव ठाकरेंनी आता आपण राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंनी आता त्या पद्धतीनं जर समविचाराचा अवलंब केला, हं. तर तो त्यांना सर्व समाजाकडनं आणि असा जो पक्ष असेल, त्या पक्षाला सर्व समाज स्वीकारतो आणि तसं राजकारण करणाराच यशस्वी होतो. तर शेवटच्या प्रश्नाकडे येते मी आता. आपण बघितलं आता महापालिका निवडणूक झाली. राज ठाकरेंबरोबर एकत्र येण्याचा निर्णय त्यांनी घेतला. भले त्याला एवढं यश आलं नाही, पण ठाकरे या नावाची अजूनही महाराष्ट्रात क्रेझ आपल्याला दिसून येते. तर पुढच्या भविष्याचा विचार केला, तर या दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणं खरंच राजकीयदृष्ट्या त्यांना फायदेशीर ठरू शकतं का? का उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत राहूनच पुढे जाण्याची भूमिका त्यांना लाँग टर्म टिकण्यासाठी मदतीला येऊ शकते? दोन्ही प्रकारे म्हणजे एकतर दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणं हं. आणि दोन्ही ठाकरे एकत्र येऊन राजकारण करणं किंवा महाविकास आघाडीबरोबर स्वतंत्र म्हणजे राज ठाकरेंच्या बरोबर न जाता ते आले त्यांच्यासोबत किंवा त्यांच्याशिवाय जर महाविकास आघाडीकडे जाणं आणि तिथं राजकारण करणं या दोन्ही प्रकारांमध्ये किंवा तिसरा स्वतःचं वेगळा तुम्ही अस्तित्व ठेवून या सगळ्यामध्ये स्वतःचं एक स्वतंत्र असतं. स्वतःचा एक स्वतंत्र विचार, स्वतःचा एक स्वतंत्र कार्यक्रम, स्वतःचं मतदारांशी एक बांधिलकी, स्वतःची एक कार्यकर्त्यांची फौज, स्वतःचं एक संघटन हं, आणि आणि सातत्याने लोकांशी संपर्क, हे स्वतंत्र स्वतःचं अस्तित्व ठेवल्याशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही. यांच्याबरोबर ते आले आणि बसले, आम्हाला कळलंही नाही, पण तुमचा ठसा, तुमची प्रतिमा जर उमटली नाही, त्याचा काहीही उपयोग होत नाही. हं. त्यामुळे तुम्ही यांच्याबरोबर जा, त्यांच्याबरोबर जा, कोणाबरोबर जा किंवा स्वतंत्र करा. जे कराल त्याचा तुमच्या स्वतःचा ठसा मतदारांपर्यंत उमटला पाहिजे. मतदारांपर्यंत नाळ तुमची झाली पाहिजे. कार्यकर्त्यांचं जाळं वाढवलं पाहिजे आणि सातत्याने तुमची व्हायब्रंट, तुमची गतिमान, तुमची एक अशा प्रकारची सक्रिय अशा प्रकारची यंत्रणा, राजकीय यंत्रणा तुमची सातत्याने तुमची असली पाहिजे. तरच ते होऊ शकतं. खूप अवघड गोष्टी आहेत या. अनेक वेळा याला सत्तेचं बळ लागतं. हं. जी आत्तापर्यंत मुंबई महापालिकेची सत्ता जी शिवसेनेकडे होती, ती आता मोठा हे झाला, की ती सत्ता गेली. तरीही मुंबईमध्ये त्यांनी जागा चांगल्या मिळवल्या. पण सत्ता जाणं हा एक प्रकारचा धक्का आहे. राइट. तर सत्ता नसताना तुम्ही अशा प्रकारचं नुसतं जिवंत नाही, तर कार्यरत राहणं. नुसतं कार्यरत नाही, तर प्रभावी राहणं, हे अवघड गोष्ट आहे. या अग्निदिव्यातून ते जर बाहेर पडले, तर पुढं सत्तेचा सोपान त्यांना मिळू शकतं. तर इथेच थांबूया या पॉझिटिव्ह नोटवर. तुम्हालाही काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ कसा वाटला तेही आमच्यापर्यंत पोहोचवा आणि अशाच वेगवेगळ्या स्टोरीजसाठी, कंटेंटसाठी पाहत राहा, सबस्क्राईब करा द ऑडिबल.